कल्याण डोंबिवलीकरांचा येणारा वीकेंड सुका जाणार आहे, कारण पुढच्या शनिवारी आणि रविवारी सलग 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। कमी पावसामुळे बारवी धरणात अपुरा जलसाठा असल्याने त्याची झळ आधीच कल्याण डोंबिवलीकर नागरिकांना सोसावी लागते आहे। सध्या आठवड्यातून 2 दिवस पाणी कपात आहेच, मात्र ती सलग नसून 2 ते 3 दिवसांच्या गॅपने होते। मात्र आता जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार सलग 2 दिवस तेही शनिवार रविवार पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे पाणी साठवायचं कसं या विचारानं कल्याण डोंबिवलीकरांच्या तोंडचं पाणी पळालंय। तर सलग 2 दिवस बंद आल्यामुळे नागरिकांना थोडा त्रास होईल, परंतु जेव्हा 2 दिवस बंद असायचं तेव्हा त्याचा इफेक्ट 4 दिवस राहायचा। कदाचित या 2 दिवस बंदचा फरक तिसऱ्या दिवशी राहून कदाचित त्याचा फायदा आम्हाला पुढे होऊ शकतो। त्यामुळे आता शेवटी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि तो आम्हाला बंधनकारक आहे। हा काय KDMCचा निर्णय नाही। हा चुकीचा निर्णय आहे, कारण की पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, पण रोज म्हणजे 2 दिवस पाणी जाणं हे योग्य नाही आहे। मध्ये गॅप ठेवून जर पाणी त्यांनी हे केली, कपात केली तर ठीक आहे, पण रोज 2 दिवस कंटिन्यू पाणी त्यांनी कट करणं योग्य नाही। घरामध्ये आमची आई आजारी असते, लहान मुलं पण असतात, पाहुणे येतात आणि हे होतं, मग खूप त्रास होतो पाण्याचा। किती वेळ भरून ठेवणार, आणि प्यायचं पाणी एक वेळेला सकाळी जर सोडलं तर ते अगदी बारीक येतं आणि ते भरणं पण होत नाही, प्यायचं पाणी पण भरणं होत नाही। आणि मग नंतर बाथरूमला टॉयलेटला पाणी लागतं सारखं। ते 3 दिवस पाणी नसेल तर पंचायतच होणार ना सगळी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।